नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे पुन्हा सहर्ष स्वागत आहे. मी अंकुश सर. लक्षात घ्या, आज आपल्याला जो पेपर डिस्कस करायचा आहे, पेपर म्हणजे काय तर काही वेळेला महत्त्वाचा फॅक्च्युअल डाटा हा विचारला जात असतो. लक्षात घ्या, कंबाईनच्या खास करून पेपरमध्ये आपल्याला फॅक्च्युअल डाटा विचारला जातो. आता फॅक्च्युअल डाटामध्ये काय असते, महत्त्वाची काही कलमे येतात. ही महत्त्वाची कलमे आपल्याला ध्यानात ठेवावी लागतात आणि आपला हाच विषय आहे आजचा. अशा महत्त्वाच्या कलमांवर कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्याचा आपण अनुषंग कसा घ्यायचा, कशा प्रकारे सॉल्व आउट करायची, काय थोड्याशा ट्रिक्स वाचायच्या, पाठांतर किती करायचं, या संबंधित आपण आज सखोल चर्चा करणार आहोत. ओके, तर वेळ न घालवता लक्षात घ्या, पहिल्या प्रश्नाला आपण काय करूया, सुरुवात करूया. आता या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यित होतात. पुन्हा प्रश्न नाही समजला, लक्षात घ्या. पहिलं म्हटलेलं आहे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यामधील जे संबंध आहेत हे कोणत्या कलमाने विस्तृत केल्या जातात, अशा प्रकारचा मुद्दा आहे. STIच्या 2014 हा प्रश्न आला होता. आता पहा, आपला जो महत्त्वाचे दोन क्लॉज आहेत, एक दिलाय राष्ट्रपती आणि एक दिलाय पंतप्रधान. आता या ठिकाणी आपण जर पाहिला, हा जो 73 नावाचा कलम आहे, या 73 नावाच्या कलमामध्ये आपल्याला सुरुवात दिसते की बाबा संघ राज्याचे कामकाज चालवणे, संघ राज्याचे कामकाज चालवणे याच्यामध्ये अशा प्रकारचे कलम आहे. त्याच्यामुळे याचा संबंध PM आणि राष्ट्रपती या संबंधित येणार नाही, हा इथे रॉंग ठरतो. ओके, कलम 74 मध्ये जर मी गेलो, तुम्हाला कलम 74 मध्ये काय दिसते विद्यार्थी मित्रांनो, कलम 74 हे असं कलम आहे ज्यामध्ये साधारणतः राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करत असतात. आता पहा, या ठिकाणी नियुक्ती करत असतात म्हणजे ते त्यांना मदत करण्यासाठी एक पंतप्रधान असेल, अशा प्रकारची याच्यामध्ये तरतूद आहे. आता मी या ठिकाणी बोलतो, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. हा जर मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला की बाबा हा प्रश्न पहा, पहिले प्रश्नाचं उत्तर पाहून घेऊया, मगच आपण पुढे जाऊया. तर याच्यामध्ये काय दिलेलं असते, यामध्ये साधारण दिलेलं असते आपल्याला, यामध्ये साधारणतः दिलेले असते आपल्याला की कलम 74 मध्ये की राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी एक कोण असतील, PM व नंतर त्याचं मंत्रिमंडळ असेल. अशा प्रकारे आपल्याला या 74 मध्ये दिसून येते. त्याच्यानंतर म्हणजे हे राष्ट्रपती आणि PM चा संबंध एकंदरीत सांगत आहे, हे आपल्याला मान्य आहे. कलम 76 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सर्वांनाच, महान्यायवादी हे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे कलम 76 मध्ये राष्ट्रपती आणि PM चा संबंध नाही, बल्कि राष्ट्रपती आणि महान्यायवाद्याचा संबंध आहे. त्यामुळे या कलमाला मी घेणार नाही. आणि मग काय आपलं कलम 78. कलम 78 मध्ये काय दिलेले आहे की PM ची कर्तव्य राष्ट्रपतीच्या संबंधित दिलेली आहेत. ओके, तर राष्ट्रपतीच्या संबंधित काही PM ला कर्तव्य दिलेली आहेत. अशा प्रकारे साधारणतः आपल्याला दोन कलम या ठिकाणी दिसून येतात, म्हणजेच कोणतं, एक 78 आणि एक 74. म्हणून आपलं उत्तर काय होणार, ब आणि ड. आता बघा, याला जर आपण व्यवस्थित विश्लेषित केलं तर महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुमच्या कलम कोणती पाठ पाहिजात. आता मग टॉपिक पहा कोणता आला. टॉपिक या ठिकाणी कसा आला की बाबा आपल्याकडे आहे भाग नंबर 5. भागापासून सुरुवात करायची की आपल्याकडे भाग नंबर 5 आहे. आता भाग नंबर 5 मध्ये साधारणतः जर आपण व्यवस्थित गेलो तर आपल्याला काय दिसते, या ठिकाणी पहा, भाग नंबर 5 मध्ये पहिला मुद्दा दिसतो आपल्याला. हा जो भाग नंबर 5 आहे, पाठांतराच्या माध्यमातून कलम किती आहे त्याच्यात, तर कलम 52 ते साधारणतः कलम आपल्याला 151 असे एकंदरीत कलम दिसतात. एवढा मोठा क्लॉज याचा आहे. मग पहिल्या याच्यात जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला राष्ट्रपती पासून याची सुरुवात होते. लक्षात घ्या, राष्ट्रपती. आता राष्ट्रपती हे जे दिसतात आपल्याला, हे कलम 52 ते कलम 62 या कलमांमध्ये दिसून येतात. आता याच्यावर सुद्धा प्रश्न येणार, पण आपण डिस्क्राईब मध्ये इथं एक मुद्दा व्यवस्थित जर पाहिला तर मग लक्षात येणार. ओके, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती आपण पकडले, महत्त्वाच्याच कलमांवर मी बोलणार आहे. उपराष्ट्रपती जर आपण या ठिकाणी पाहिले तर आपल्याला महत्त्वाचा उपराष्ट्रपतीचा जो क्लॉज आहे तो कशामध्ये दिसणार, तर साधारणतः कलम 63 ते 69 पर्यंतच्या कलमामध्ये आपल्याला उपराष्ट्रपतीचा महत्त्वाचा क्लॉज दिसणार. ओके, त्याच्यानंतर जर मी थोडंसं पुढे गेलो तर मला काय दिसते की यानंतरचे जे महत्त्वाचे पद आहेत, ध्यानात ठेवा,
69 झाल्यानंतर महत्वाचं आपल्याला एक 72 नावाचं कलम दिसते, ज्याच्यामध्ये राष्ट्रपतीचा समाधानाचा अधिकार आहे. ओके, पण मी डायरेक्ट आता पीएम ची कलम घेणार. या ठिकाणी पीएम आणि त्याचे मंत्री यांचे 3 कलम ध्यानात ठेवायचे असतात. एक तर हा जो पीएम आहे हा या राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी असतो, त्याच्यामुळे हे एक कलम तुम्हाला ध्यानात ठेवणे अपेक्षित असते. दुसरं, या राष्ट्रपती या पीएम आणि मंत्र्यांची काय करतो, नेमणूक करतो. ओके, ती नेमणूक कशा प्रकारे असते ती आपल्याला या 75 नावाच्या कलमामध्ये दिलेली असते, या 75 नावाच्या कलमामध्ये दिलेली असते. आणि एक असते विद्यार्थी मित्रांनो आपलं 78 नावाचं कलम, ज्याच्यामध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानाचा संबंध जॉईंट केलेला असतो. ओके, तर हे एक ध्यानात ठेवणं अपेक्षित असते. त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर आपल्याला याच्याच मधला एक कलम राहिलेला दिसते, ते म्हणजे कोणतं, 76, ज्यामध्ये आपण काय लिहितो, महान्यायवादी. काय लिहितो, महान्यायवादी. आता पहा, महान्यायवादी हा जो कलमाचा मुद्दा आहे आपला, हा कलम 76 मध्ये आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर आपल्याला या 76 म्हणजे आपण 78 या कलमापर्यंत आलेलो आहोत. पाठ करताना काय करायचं, अशा प्रकारचा एवढा पोर्शन पाठ करायचा. त्याच्यानंतर काय करायचं की आता आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. लक्षात घ्या, साधारणतः जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ही दुसरा क्लॉज ध्यानात ठेवायचा. कसा ध्यानात ठेवायचा पहा, तर या ठिकाणी जर गेलो तर मग काय चालू होणार, 79 कलम आहे. आता कलम 79 ते कलम 122 पर्यंत आपल्याला संसदेचा महत्वाचा भाग दिसून येतो. संसदेचे महत्वाचे काय दिसून येते, कामकाज या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर 122व्या कलमापर्यंत आल्यानंतर आपल्याला 123व्या कलमामध्ये आणीबाणीची या ठिकाणी वटहुकुमाची तरतूद ओके दिसून येते. वटहुकुम, हा वटहुकुम या ठिकाणी काढला जातो, याला राष्ट्रपती काढत असतात. हे 123 मध्ये दिलेले असते आपल्या कलमांमध्ये. त्याच्यानंतर मी जर थोडासा खाली गेलो तर मला काय करायचं, 124 पासून, या 124 पासून ते साधारणतः एकंदरीत ध्यानात जर आपण पुढे ठेवलं तर 100 साधारण आपण जर पाहिलं तर एकंदरीत 47 पर्यंत, 147 पर्यंत आपल्याला न्याय व्यवस्था दिसते. न्याय व्यवस्था, आता न्याय व्यवस्था याला काय म्हणू आपण, डायरेक्ट सर्वोच्च न्यायालय दिसते. काय दिसते, सर्वोच्च न्यायालय. आणि मग विद्यार्थी मित्रांनो काय ध्यानात ठेवायचं, 148 ते डायरेक्ट 151 ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये आपल्याला CAG कॅग दिसून येतात. कोण दिसून येतात, CAG कॅग. पहा बरं, संपूर्ण एकंदरीत जर आपल्याला पाठांतरित करायचं असेल किंवा तर्क जर वाढवायचा असेल तर या तर्कामध्ये भाग नंबर 5 संपूर्ण येऊन जातो. आता या कलमांवर अनेक प्रकारची प्रश्न विचारलेले आहेत. मग आता कसं करायचं, या संसदेमध्ये आपण फोडू शकतो. लक्षात घ्या, या संसदेमध्ये सुद्धा फोडताना आपण काय करणार की संसदेचा पहिला सुरुवात होताना संसदेची रचना, जसं यामध्ये काय दिलेलं असेल, यामध्ये दिलेलं असेल लोकसभा दिलेलं असेल किंवा विधिमंडळाचं कलम दिलेलं असेल 79, मग लोकसभेचं कलम दिलेलं असेल आपल्याला या ठिकाणी 81, राज्यसभेचं कलम दिलेलं असेल 80, मग त्याच्या अध्यक्षांचे कलम. अशा प्रकारे याला फोडत जायचं आणि मग याचा काय करायचा, अभ्यास करायचा. अशा प्रकारचा जर अभ्यास केला तर कलम आपण सहसा विसरत नसतो, असे ध्यानात ठेवायचे. मग आता आपल्याला माहिती आहे की 148 ते 151 कॅग आहे आणि राष्ट्रपती हा एवढ्या कलमामध्ये आहे, उपराष्ट्रपती एवढ्या कलमामध्ये आहे, पीएम एवढ्याच कलमांमध्ये आहे. 3 कलमाच्या बाहेर पीएम जात नाही. त्यामुळे वारंवार जरी यांच्यावर प्रश्न आले ना तरी तुम्ही कोणत्याच प्रकारे याच्यामधले कलम विसरता कामा नये. यावर करायचं आहे काम, ध्यानात ठेवा. यावर जर व्यवस्थित काम केलं तर तुम्ही नक्की याचे पुढील प्रश्न बरोबर आणणार. आणि हा आपला पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय दिसतो, बरोबर येताना दिसतो. म्हणून कलमांवर थोडंसं भर द्यायचं आहे, फॅक्च्युअल डाटावर भर द्यायचा आहे, तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. हरकत नाही. पुढच्या प्रश्नाकडे जातो, लक्षात घ्या. त्यानंतरचा माझा प्रश्न आहे, आता पुन्हा सर्व जे कलम आपण आज घेतलेले आहेत, आजचे जे प्रश्न आहेत आपले ते सर्व कलमांवर डिपेंडेड आहेत. ओके, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते. लक्षात घ्या, 2018च्या पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला होता.
पुन्हा तेच कलम आहेत काय पहा आपल्या कलमांमध्ये मंत्री परिषद म्हणजे हा मंत्री आला म्हणजे मिनिस्टर आला, हा मंत्री परिषद हे जे पूर्णच्या पूर्ण मंत्री आले त्याला मंत्री परिषद म्हटलं, ते लोकसभेला काय असतात उत्तरदायी असतात असे कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेले आहे असा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला। मग आता पहा कलम 75 काय पहा आत्ताच एक सांगताना मी काय म्हटलं होतं कलम 74 मध्ये 3 कलम तुम्हाला PM च्या संबंधी दिसतात। ह्या जबाबदार असतो, यानुसार हा मदत करण्यासाठी असतो आणि याच्यानुसार असते नेमणूक, याच्यानुसार काय असते नेमणूक आणि नेमणुकीमध्ये याचे सब क्लॉजेस दिलेले आहेत आणि हे आहे कर्तव्य आणि हा असतो त्या प्रकारचा एक PM किंवा मंत्री जो राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी असतो। अशा प्रकारचे आपल्याला यामध्ये मुद्दे दिसून येतात। आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे की कलम 75 ला जर आपण थोडंसं डीप मध्ये घेतलं, हा आपला कलम 75 आहे। आता कलम 75 मध्ये काय दिलेलं आहे लक्षात घ्या की PM किंवा त्याचे जे मंत्री आहेत यांची नियुक्ती दिलेली आहे, यांची नियुक्ती। आता यांची नियुक्ती कोण करणार तुम्हाला पण माहित आहे, यांची नियुक्ती कोण करणार राष्ट्रपती यांची नियुक्ती करणार। कशाच्या आधारावर करणार बहुमताच्या आधारावर करणार। पहिले नियुक्ती कोणाची होणार PM ची होणार, PM च्या सल्ल्याने मग इतर मंत्र्यांची नेमणूक होणार। अशा प्रकारे आपल्याला हे कलम 75 च्या क्लॉज नंबर 1 मध्ये देण्यात आलेले आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो। ओके, त्याच्यानंतर याच कलमामध्ये जर मी थोडंसं आणखी डीप मध्ये गेलो तर मला कलम 75 क्लॉज 2 मध्ये काय दिसते, यामध्ये मला असं दिसते की साधारणतः की PM जो असतो हा जो PM आहे किंवा हे जे मंत्री आहेत यांचा जो कार्यकाळ आहे हा साधारणतः राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत असतो। लक्षात घ्या कोणाच्या मर्जीपर्यंत राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत। आता मर्जी या शब्दाचा अर्थ मनमर्जी नाही म्हणजेच काय बहुमत असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात। ओके, अशा प्रकारे आपल्याला 75 मध्ये हा मुद्दा दिसून येतो किंवा 75(3) मध्ये काय दिसून येते विद्यार्थी मित्रांनो की हा जो PM आणि म्हणजेच मंत्री हे सामुदायिकरित्या लक्षात घ्या सामुदायिकरित्या जर आपण पाहिलं ते कोणाला जबाबदार असतात लोकसभेला काय असतात तर जबाबदार असतात। कारण जबाबदार असतात का बरं जबाबदार असतात आपल्याला हेही माहित असलं पाहिजे। कारण ध्यानात ठेवा यांची नेमणूक ऑन द बेसिस ऑफ लोकसभेच्या निवडणुकीनुसार होत असते पहिली गोष्ट, आणि लोकसभेमध्ये बहुमत आहे याच्या आधारावर त्यांची नेमणूक ॲज अ मंत्री म्हणून राष्ट्रपतीने केलेली आहे। त्यामुळे ह्या 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। कलम 75(1), कलम 75(2), कलम 75(3) याच्यामध्ये त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत। ते जरी या ठिकाणी सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असले तरी वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं तर वैयक्तिकरित्या मात्र कोणाला जबाबदार असतात राष्ट्रपतीला जबाबदार असतात। त्यामुळे आपल्या प्रश्नामध्ये जर मी वापस गेलो तर आपल्याला काय विचारलं बाबा, यामध्ये असं विचारलं की मंत्री हे सामुदायिकरित्या कोणाला जबाबदार असतात, हे राष्ट्रपतीला उत्तरदायी असतात लोकसभेला। मग ते कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे ते कलम 75 च्या क्लॉज 3 मध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि मग हे कलम आपल्याला ध्यानात ठेवणे अपेक्षित आहे। ओके, तर काय असते की कलमांचा स्वरूप जे काही येणार त्या संदर्भात तुम्हाला ते ध्यानात ठेवावे लागतात। अशा प्रकारे 75 चं स्वरूप आपल्याला दिसून येते। सोबत जर गेलो तर याच कलमामध्ये 75 मध्ये आपल्याला त्याचं वेतन कसं ठरवलं जाईल, त्याला शपथ कशी दिल्या जाईल किंवा तो जर गैरहजर राहिला तर कसं होणार। आता पहा इथं 75(4) मध्ये काय दिलेलं आहे त्याला शपथ कोण देणार। आता शपथ देण्याचं काम कोणाचं आहे, शपथ देण्याचं काम त्याला राष्ट्रपतीचे आहे, तर त्याला राष्ट्रपतीच काय देतील शपथ देतील। ओके, हा एक असा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसून येतो। तो व्यक्ती गैरहजर राहत असल्यास लक्षात घ्या कलम 75 आपल्याला या ठिकाणी 5 मध्ये काय दिसेल की तो 6 महिन्यापेक्षा जास्त गैरहजर राहिल्यास
तो अपात्र ठरू शकतो किंवा त्याचे पद जे आहे ते संपुष्टात येणार, किंवा मी इथे 75/6 मध्ये जर गेलो तर मला काय दिसते की साधारण काय आहे की एकंदरीत आता या ठिकाणी पहा की एक व्यक्ती जो आहे हा या ठिकाणी नेमलाही जातो किंवा त्याचा कार्यकाळी ठरवला जातो किंवा सामूहिकरित्या कोणाला जबाबदार हे दिसते, त्याची शपथ दिसते, 6 महिन्यापेक्षा त्या प्रकारचा गैरहजर दिसतो आणि त्याचे जे वेतन आहे हे वेतन ठरवण्याचं काम त्या प्रकारचं संसदेचं असते. असा एकंदरीत जो मुद्दा आहे विधिमंडळाचा जो काही संसदेचा भाग आहे त्याचा असते. असे हे 75 कलम तुम्ही कसं करायचं, एक एक मुद्दा ध्यानात ठेवायचा. जसं मंत्री नियुक्ती 1 मध्ये, कार्यकाळ 2 मध्ये, त्याच्यानंतर जबाबदारी 3 मध्ये, असे अंडरलाईन शब्द करायचे. ओके. आणि या ठिकाणी 4 मध्ये शपथ दिलेली आहे, 5 मध्ये त्या प्रकारचा गैरहजर दिलेला आहे, 6 मध्ये काय दिलेलं आहे, वेतन दिलेलं आहे. असे पाठांतर विद्यार्थी मित्रांनो करायचे. तुम्हाला सांगतो मागील काही वर्षामध्ये फॅक्च्युअल डाटावर प्रचंड प्रश्न आहेत. मागच्याच वर्षीचा 2023चा तुम्ही काय करा, मेन्सचा पेपर काढा. त्या मेन्सच्या पेपरला 8 की 9 प्रश्न नुसतं फॅक्च्युअल डाटावर आहेत, म्हणजे कलमांवर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. आणि मग असं जर होत असेल तर माझं तुम्हाला वैयक्तिक आव्हान आहे की तुम्ही कलमे व्यवस्थित करायला पाहिजेत. आणि कलम करण्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी वापरावी लागेल, त्याच्यावर वारंवार काम करावं लागेल, त्याला फोडावं लागेल आणि त्या फोडल्यानंतर तुम्ही त्याला तुकडे पाडून ध्यानात ठेवू शकता. तसं एकादमात एवढं मोठं ते ध्यानात राहणं पॉसिबल नसते, पण त्याचे तुकडीकरण जर आपण केलं तर ते पॉसिबल आपल्याला होऊ शकते. चला पुढे वळूया. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर पहा काय म्हणतो प्रश्न, काय म्हणतो आपला, पुन्हा एका कलमावर प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. कॅबिनेट या संज्ञेचा, कॅबिनेट नावाच्या कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो. आता पहा कॅबिनेट नावाची एक जी संकल्पना आहे ही आपल्याला कुठे दिसते पहा. पहिली गोष्ट तर आपल्याला दिसतात मंत्री. काय दिसतात, मंत्री. आता हे मंत्री तुम्हाला 2 कलमांमध्ये आताच झालं, एक 74 मध्ये दिसतात आणि एक 75 मध्ये दिसतात. या 74 मध्ये मदत करण्यासाठी आहेत, या 75 मध्ये त्यांची नेमणूक आहे. लक्षात घ्या. आता या मंत्र्यांचे साधारणतः प्रकार तुम्हाला माहितच आहे. कोणकोणते प्रकार आहेत तर या मंत्र्यांचे किचन कॅबिनेट, कॅबिनेट किंवा त्या प्रकारचे राज्यमंत्री किंवा त्या प्रकारे जर आपण गेलो तर आणखी आपल्याला दिसतो की उपमंत्री. किचन कॅबिनेट वगैरेला तर काही घटनात्मक दर्जा नाही आहे, पण विद्यार्थी मित्रांनो हा जो कॅबिनेट नावाचा मुद्दा आहे याला मात्र घटनेमध्ये दर्जा देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी कलम 74 मध्ये असा उल्लेख आहे की नाही आहे, 75 दिलेला आहे तर ध्यानात ठेवायचं कलम 74 मध्ये कॅबिनेटचा उच्चार दिलेला नाही. ओके. किंवा कलम 75 मध्ये सुद्धा कॅबिनेटचा उच्चार दिलेला नाही. दोन्ही कलमांमध्ये उच्चार नाही आहे. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही की सरनं कलम 74-75 बद्दल बोललो होतं. मुद्दा असा आहे की याची जी तरतूद करण्यात आलेली आहे लक्षात घ्या. हा आता बा साधारणतः आपल्याला एकंदरीत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कलम 352 दिसतो आणि कलम 353 दिसतो. आता या कलमांमध्ये आपल्याला बेसिकली काय दिसते की एकंदरीत कलम 352 मध्ये, या कलम 352 मध्ये आपल्याला आणीबाणीच्या तरतूद दिसतात आणि याच आणीबाणीच्या तरतुदींमध्ये साधारणतः आपल्याला एक तरतूद अशी दिसते की यामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी ऑलरेडीच दिलेल्या आहेत आणि म्हणून काय दिसते की कलम 352 मध्ये जर एकंदरीत आपण पाहिलं तर या कलम 352च्या या भागात लक्षात घ्या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये साधारणतः आपल्याला आणीबाणीच्या तरतुदीमध्ये कलम 352 क्लॉज 3 मध्ये एकंदरीत मुद्दा दिलेला आहे की कॅबिनेट या शब्दाची डेफिनेशन दिलेली आहे. कोणत्या शब्दाची डेफिनेशन दिलेली आहे, कॅबिनेट या शब्दाची. आता कॅबिनेट या शब्दाची डेफिनेशन कोणत्या कलमामध्ये दिली तर कलम 352 आणि त्याच्यामधला क्लॉज 3. परंतु ही एक घटना दुरुस्ती आहे, ही घटना दुरुस्ती आहे 44वी घटना दुरुस्ती. कितवी आहे, 44वी घटना दुरुस्ती आणि साल याचं येते 1978. त्यामध्ये आपल्याला कॅबिनेटचा मुद्दा दिलेला आहे. राष्ट्रीय आणीबाणी लागू करत असताना जी कॅबिनेटची परवानगी घ्यावी लागते त्या संबंधात त्याच क्लॉज मध्ये, त्या परवानगीमध्ये आपल्याला कलम 352 दिलेला आहे. आता मग कलम 352 दिलेला आहे, मग याचं सारच्या सार आपल्याला उल्लेख असला पाहिजे की बाबा हा पहा आता अर्ध अभ्यास जर असेल तर अर्ध अभ्यासवाले 74 किंवा 75 करतील आणि ज्याचा फुल अभ्यास असेल ते काय करतील या ठिकाणी 352 करून येतील. मग या ठिकाणी आपला अभ्यासाचं जे स्वरूप आहे हे थोडंसं बदलवायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे हा कॅबिनेट शब्द कोणत्या कलमामध्ये दिला तर याला करायचा आहे 352. ओके. आता पुढे वळूया थोडंसं पहा. जर या आणीबाणीवर प्रश्न येतात तर हा जो आणीबाणी नावाचा भाग आहे, हा जो आणीबाणी नावाचा भाग आहे, पहिले तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे हा कोणत्या भागात येतो, कोणत्या कलमात येतो. तर एकंदरीत तुम्हाला कलम
352 ते कलम 360 मध्ये संपूर्ण आणीबाणीची काय दिसून येते, तरतूद दिसून येते आणि अशा प्रकारची तरतूद आपल्याला यामध्ये दिसली पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुढच्या कलमांमध्ये जात असतो. ओके, तर याच्यामध्ये साधारणतः या आणीबाणीमध्ये जर आपण पाहिलं तर कलम 352 ते साधारणतः कलम 354 या कलमांमध्ये, या 4 कलमांमध्ये तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणीच्या तरतूद दिलेल्या आहेत. ओके, पुढे जर आपण पाहिलं तर कलम 356 पर्यंत आपल्याला काय दिसते की राष्ट्रपती राजवटीची तरतूद दिलेली आहे, राष्ट्रपती राजवट दिसते. ओके, आणि पुढे साधारणतः हे 300 एकंदरीत 59 पर्यंत दिलेली आहे. ओके, राष्ट्रपतीच्या विविध तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि एक डायरेक्ट 360 मध्ये काय दिलेली आहे आपल्याला की एक एकंदरीत जर आपण पाहिलं तर आर्थिक आणीबाणी कशी लागू होते ते दिलेली आहे. तर एकंदरीत अशा प्रकारचे कलम तुम्हाला यामध्ये ध्यानात ठेवावे लागतात. आणि मग याच कलमांमध्ये जर आणखी आपण पुढे पाहिलं तर आपल्याला काय दिसते की कलम 21 कसं, कलम 19 कशा प्रकारचा वापर करायचा आहे ते तरतुदी आपल्याला या कलमांमध्ये दिलेल्या असतात. आता पुढे सुद्धा याच्यावर प्रश्न येईल, त्यावेळेला मी थोडंसं डीप मध्ये याला डिस्क्राइब करतो. ओके, चला पुढे बोलूया. प्रश्न जर आपण या ठिकाणी पाहला तर पुढचा प्रश्न काय आहे. आता या प्रश्नामध्ये ध्यानात ठेवा, संविधानाचा प्रश्न आहे आपला. या प्रश्नांमध्ये मला काय करायचं आहे की एकंदरीत जर आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं तर आपल्याला खालील विधाने लक्षात घ्या अशा प्रकारचा मुद्दा दिसतो. संविधानाच्या 65व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे, असा एक महत्त्वाचा मुद्दा दिसतो. आणि त्याचबरोबर एकंदरीत जर आपण पाहिलं तर खालील विधाने लक्षात घ्या. आता विधाने लक्षात घेताना कोणती विधानं बरोबर आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. पहिला मुद्दा, संविधानाच्या 165व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आता कलम 165 म्हणजे डायरेक्ट 165 वर आलो आपण. महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. महाधिवक्त्याची नियुक्ती काय करतात, कोण करतात, राष्ट्रपती करतात. हे विधान आपल्याला या ठिकाणी चुकीचं दिसते, कारण महाधिवक्त्याची नेमणूक कोण करत असतात, राज्यपाल करत असतात. हा सुद्धा मुद्दा आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित माहित आहे. त्यानंतर पहा, त्याला राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार आहे. आता हे पहिलं तर कलमानुसार बरोबरच होतं. त्याला राज्याच्या विधिमंडळात काम करण्याचा आणि भाग घेण्याचा दोन्ही याचा काय आहे, अधिकार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिसून येतो. मत मांडण्याचा म्हणजे मतदान करण्याचा नाही, स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार त्याला असतो. तो राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार असतो. बरोबर आहे, महाधिवक्ता हा राज्य शासनाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो, कारण तो महाधिवक्ता आहे. महान्यायवादी हा केंद्र सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. अशा प्रकारच्या ह्या मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर आलं काय पहा, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत अशा प्रकारचे मुद्दे दिसतात. आता पहा, एकंदरीत आपल्याला पहिलं विधान बरोबर दिसते. हा जो आहे राष्ट्रपती नियुक्ती करतात हे विधान चुकीचे दिसते, म्हणजे अ, क आणि ड या विधानावर जाऊ आपण. अ, क, ड आपल्याला यामध्ये साधारणतः पहा या ठिकाणी हा ड या ठिकाणी कटलेला आहे. हा या ठिकाणी ड होता, या ठिकाणी कटलेला आहे, त्यामुळे मी ते लिहित आहे. आणि दिलेला आहे शब्द अ, क आणि ड. ओके, तो एडिटिंग मध्ये कटलेला असेल. तर या ठिकाणी उत्तर आपलं काय होते, हे 4 नंबरचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता पहा, महत्वाचा मुद्दा काय येते की या कलमांमध्ये जर आपण पाहिलं तर या 165 नावाच्या कलमावर खूप वेळा प्रश्न आले आहेत. महाधिवक्त्यावर रिपीट अँड रिपीट प्रश्न आले आहेत. आणि विश्लेषण नावाची जी आपली बॅच आहे त्या विश्लेषण नावाच्या बॅच मध्ये आपण सेम असंच करत आहोत. आपण रिपीट अँड क्वेश्चन पाहत आहोत. त्या विश्लेषण नावाच्या संपूर्ण बॅच मध्ये आपलं पाहण्याचाच उद्देश असा आहे की आपण काय करतो की त्या बॅच मध्ये रिपीट झालेले क्वेश्चन डबल समजून घेतो आणि डीप एक्सप्लेनेशन घेतो, म्हणजे टॉपिकच संपून टाकतो. आणि काय होते, तसा टॉपिक संपल्यामुळे छोटा टॉपिक आपले संपले की सर्व त्या बॅच मध्ये कंप्लीट करून दिलं जाते. 40 पेपर त्या बॅच मध्ये आपण मेन्सचे आणि प्रीचे असे एक्सप्लेन करणार आहोत याच पद्धतीने. आता पहा, यामध्ये मी काय करतो, तुम्हाला महाधिवक्ता सांगत आहे. आता कलम 165 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण आलो, म्हणजेच कुठे गेलो पहा, मी काय म्हणतो की भाग नंबर 6
कुठं आलो आपण? भाग नंबर 6. आता पहा, या भाग नंबर 6 ला आपण ध्यानात कसं ठेवायचं? साधारणतः आपण जर पाहिलं तर आपल्याला भाग नंबर 6 पाहायचा आहे. मग आता भाग नंबर 6 मध्ये कलम कितून सुरू होतात पहा. साधारणतः आपण संपलो होतो मागच्या वेळेला, जर मागं गेलो आपण तर इथे पहा कितीवर संपलो आपण. इथे संपलो होतो 151 वर. कितीवर संपलो होतो? 151 वर. मग सुरुवात होते 152 पासून. कधीपासून होणार? सुरुवात 152 पासून. मग इथे सुरुवात झाली आपली 152 वर ते साधारणतः 237 वर आपल्याला भाग नंबर 6 हा दिसून येतो. ओके. आता पहा, एकंदरीत या भागामध्ये जर मी गेलो तर मला काय दिसते की 152 मध्ये त्या राज्य सरकारची फक्त व्याख्याच दिलेली आहे. काय दिलेली आहे? व्याख्या. त्या राज्य सरकारची एक व्याख्या स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे आलो मी तर मला काय दिसते? 163 नावाचं एक कलम आहे माझं. 163 नावाचं. आता 152 पासून पाहूया पहिले. 153 ते एकंदरीत आता जर पुढे गेलो तर 159 पर्यंत मला या ठिकाणी राज्यपाल महत्वाचं कलम दिसून येते. आता अशा प्रकारे कलम 153 पासून 159 पर्यंत आपल्याला कोण दिसतात? राज्यपाल. 60 मध्ये सुद्धा राज्यपालांची काही महत्वाची आकस्मिक कार्य दिलेली आहेत. 61 मध्ये सुद्धा राज्यपालाची काही क्षमादानाची कार्य दिलेली आहेत. 161 मध्ये. म्हणजे या ठिकाणी आपण टोटलच 161 लिहिलं तरी हरकत नाही. 62 मध्ये काही आकस्मिक कामकाज चालवणे वगैरे दिलेलं आहे. आणि मग जर आपण आलो तर या राज्यपालांना मदत करण्यासाठी 2 व्यक्ती असतात. ते म्हणजे तुम्हाला माहित आहे 163 164 याच्यामध्ये एक असणार सीएम आणि त्याच्या सोबतीला असतील मंत्री. विद्यार्थी मित्रांनो, सेम जसं आपण आधीमध्ये पीएम पाहिलं होतं ना, इथं काय पाहतो आपण? मंत्री पाहत आहोत. ध्यानात ठेवा. आता तिथं कलम पाहिलं होतं 76, तिथं कलम पाहिलं होतं 74, तिथं कलम पाहिलं होतं 75. इथे फक्त किती आहे? 163 आणि 164. आणि कर्तव्य मात्र आपल्याला या 167 मध्ये दिलेली आहेत. तर 163 नुसार आपण एखाद्या सीएमला राज्यपालाच्या मदतीसाठी किंवा मंत्र्यांच्या मदतीसाठी घेत असतो. हा एक पहिला मुद्दा तुम्हाला कळलेला आहे. दुसरा मुद्दा काय कळायला पाहिजे तुम्हाला पहा की 64 मध्ये त्या सर्वांची नियुक्ती आहे. त्या सर्वांची नियुक्ती कोण करतो? त्या सर्वांची नियुक्ती करतो राज्यपाल. आणि 167 मध्ये या दोघांचे एकामेकांसंबंधीचे कर्तव्य आहेत. म्हणजे सीएमची कर्तव्य राज्यपालाच्या संबंधित तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. सेम तिकडे एक कलम होता आपलं 78 नावाचं कलम, ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ओके. तर हा आपला राज्यपाल. आता मी काय म्हणतो पहा, यानंतरचं एक जे मधातलं कलम 63 64 65 सुटलेला आहे, 66 सुटलेला आहे. तर या ठिकाणी एक कलम आपलं महत्वाचं काय आहे? 165 आणि याला म्हणतात महाधिवक्ता. महाधिवक्ता अशा प्रकारचं हे कलम दिसून येते. कलम 166 मध्ये कामकाज चालवणे हे एक महत्वाचं कलम दिसून येते. ते काही एवढं विचारत नाहीत, पण आपण ध्यानात ठेवायचं की बाबा कामकाज चालवणे अशा प्रकारे दिसून येतात. पण हे कलम आपल्या महत्वाचे आहेत. 165 झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 165 पर्यंत आपण आलो 167 पर्यंत. हे 167 नावाचं कलम आहे. एवढा भाग ध्यानात ठेवायचा. हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. याची नेमणूक राज्यपाल करतात, राष्ट्रपती करत नाहीत. त्यामुळे ते विधान काय होतं? चुकीचं होतं. याचा कार्यकाळ साधारणतः कोणाच्या मर्जीपर्यंतचा असतो? याचा कार्यकाळ साधारणतः राज्यपालाच्या मर्जीपर्यंतचा असतो. ओके. एकंदरीत अशा प्रकारे राज्यपालाला कधी पदावरून काढू शकतात आणि हे महाधिवक्ता नावाचं पद दिसते. सेम दुसरा क्लॉज काय करायचा? आपण खाली काढायचा. आता बा या दुसऱ्या क्लॉज मध्ये आपल्याला काय दिसते? एकंदरीत जर बोलायचं झालं तर की या ठिकाणी 67 वर संपलो होतो. तर आता मी आलो कलम 168 वर. कलम 168 पासून ते मला साधारणतः कलम 212 पर्यंत काय दिसते? विधिमंडळ दिसते. ओके. विधिमंडळ. तिथे विद्यार्थी मित्रांनो संसद होतं. काय होतं? संसद. तिथे संसद नावाचा शब्द होता. इथे विधिमंडळ आहे. जसं तिथे काय होतं? तिथे 79 नावाचं कलम होतं. इथे किती आहे? 168 नावाचं कलम आहे. तिथे दुसरं कलम होतं त्या प्रकारे कोणतं? साधारणतः 122 नंबरचं कलम शेवटचं होतं. इथे काय आहे? 212 आहे. तिथं वटहुकुमचं एक कलम होतं. इथं सुद्धा वटहुकुम नावाचं कलम आपल्याला दिसेल. ऑर्डिनन्स दिसेल. लक्षात घ्या. हा वटहुकुम नावाचं जे कलम आहे हे आहे आपलं 123. तिथे होतं. इथे काय करायचं? 212. म्हणजे 123 मध्येच आपल्याला काय दिसते? सॉरी, या ठिकाणी आपण लिहिताना
साधारणतः या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 213 नावाचं कलम या ठिकाणी आपल्याला दिसून येते 213. आता मुद्दा काय राहिला, मुद्दा राहिला तिथं आपल्याला होतं 123, इथं त्या प्रकारचं 213 हे कलम दिसून येतात. आणि 214 पासून कलम 214 ध्यानात ठेवा, कलम 214 ते साधारणतः 237 पर्यंत एकंदरीत दोन आहे त्याच्यात, सर्वोच्च उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. ओके, तर या ठिकाणी आपलं उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय यांचा संबंध दिसून येतो. आणि अशा प्रकारे म्हणजे 231 पर्यंत जर आपण पाहिलं तर 231 पर्यंत आपल्याला काय दिसणार, हा उच्च न्यायालयाचा भाग दिसणार. आणि त्याच्यानंतर 232 पासून 232 आपलं रद्दच झालं होतं, 33 ते 237 पर्यंत आपल्याला कनिष्ठ न्यायालय दिसणार. आणि अशा प्रकारे आपण आलो की नाही इथपर्यंत. पहा बरं, फक्त तिकडे कॅग होता, इकडे कोणताच कॅग नसतो, कारण कॅग हा राज्याला सुद्धा तोच असतो आणि केंद्राला सुद्धा तोच असतो. त्यामुळे मला नाही वाटत की कोणत्याही प्रकारची अडचण कलम पाठ करताना जाते, पण आपल्याला त्याला फोडून व्यवस्थित चांगल्या प्रकारे जर आपण त्याच्यावर ध्यान देऊन काम केलं तर नक्की अशा प्रकारची कलम पाठ होतात आणि कलम नंतर आपल्या ध्यानात राहू शकतात. संपूर्ण राज्यघटना नाही पाठ होऊ शकते, पण त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो, काम करावं लागते, त्यानुसार हे सर्व होते. आता मग अशा प्रकारची महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. हे आपला कलम झालं. सेम प्रश्न रिपीट झाला, पहा सेम प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया की अशाच प्रकारचे प्रश्न रिपीट होतात. म्हणूनच या विश्लेषण नावाच्या बॅच सारख्यामध्ये आम्ही हे सारं कव्हर करून देत असतो. आता पहा या ठिकाणी काय दिसते आपल्याला, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे. आता हे कलम तुमच्या ओळखीचेच आहेत. साधारणतः जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसते, प्रत्येक राज्याला एक काय असावा, महाधिवक्ता असावा असे या ठिकाणी आपल्याला कलम 165 मध्ये देण्यात आलेले आहे. त्याची नेमणूक कोण करतो, काय करतो, हे सर्व आपल्याला माहित आहे. आता या ठिकाणचे कलम जे आहेत हे कलम अननोन नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो, हेही कलम अननोन नाही आहेत. आता थोडंसं मागे जा, थोडंसं आपल्या पेजवर या. 177 नावाचं कलम आहे. आता या एवढ्या टॉपिक मध्ये 177 कुठे येणार पहा बरं, विधिमंडळात येणार. कुठे येणार, या विधिमंडळात येणार. आता एवढा जरी संबंध असला ना तरी प्रश्न बरोबर येते. 177 आणि एक कलम त्याच्यामध्ये आणखी कोणतं दिलेला आहे आपल्याला ऑप्शन मध्ये, 194 197 दिलेला आहे. हा 194 नावाचा जर आपण पाहिला तर हाही याच्याच मध्ये येते. म्हणजे हे सारे यामधले कलम आहेत. आणि तुम्हाला सांगतो की हे सुद्धा कलमे महाधिवक्त्याच्या संबंधित आहेत. आपण जर पाहिलं तर 177 सारख्या कलमामध्ये महाधिवक्त्याला असलेले काही विधिमंडळातील अधिकार दिलेले आहेत, किंवा 194 मध्ये त्याला ॲज अ विधिमंडळाच्या सदस्यासारखे अधिकार दिलेले आहेत, बसण्याचा कामकाजात भाग घेण्याचा, असे महाधिवक्त्याला जे अधिकार प्राप्त होत असतात ते आपल्याला या कलमांमध्ये दिलेला आहे. फक्त संबंध याचा नाही आहे, हा धनविधायकाचा संबंध आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पण अशा प्रकारची कलम तुमच्या ध्यानात राहू शकतात आणि मग फटाफट प्रश्न बरोबर येतात. काय असते की एक प्रश्न बरोबर आला की त्यानंतर आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि हेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पाहायचं आहे. आता पुढचं जर मी या ठिकाणी पोर्शन घेतला, प्रश्न घेतला तर आपण पाहूया यानंतरचा प्रश्न काय आहे. यानंतरचा प्रश्न आहे की केंद्र राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे. 2018चा प्रश्न आहे की इथे आपल्याला काय दिसते की केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSC आणि UPSC या आयोगांची स्थापना कधी कोणत्या कलमाने करण्यात आलेली आहे. आता इथे कलम पहा आपले, साधारणतः कलम 325 दिलेला आहे, कलम 300 या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 315 दिलेला आहे आणि कलम 318 दिलेला आहे, 320 दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आपल्याला काय दिसते, कलम 315. काय दिसते, कलम 315. कलम 325 कुठे येतो, कलम 325 येतो निवडणूक आयोगाचं एक कलम आहे, निवडणूक आयोगाचं कलम आहे. कलम 320 कुठे येतो तर निवडणूक आयोगाचं कलम आहे. म्हणजे कॉमन सेन्स इथंच लागतो की हे निवडणूक आयोगाचं कलम आहे. कसं निवडणूक आयोगाचं कलम आहे ध्यानात ठेवा. आता या ठिकाणी हे ते 320 आहे, या 320 मध्ये जर गेलो तर हे आपल्याला MPSC आयोगाचं कलम दिसते, त्याची कार्य दिसतात आपल्याला. MPSC किंवा UPSC आयोगाचे काय दिसतात, कार्य या 320 मध्ये दिसून येतात. आता 318 मध्ये सुद्धा याच प्रकारचा आपल्याला क्लॉज दिसून येतो. मुद्दा काय आहे, 315. एकंदरीत दोन गोष्टी ध्यानात ठेवा की समजा आपल्याला अशा प्रकारचे कलम विचारले तर काय असते, काही भाग पाठ करायचे असतात.
आता साधारणतः लक्षात घ्या की आपल्याला दोन भाग अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक साधारणतः सेवा संबंध नावाचा भाग आहे आपला, सेवा संबंध. आता हा जो सेवा संबंध आहे हा भाग नंबर 14 आहे, भाग नंबर 14 या ठिकाणी मी लिहितो. आणि हा जो भाग नंबर 14 आहे विद्यार्थी मित्रांनो, हा कोणत्या कलमात आहे पहा, साधारणतः 308 ते 312 मध्ये प्रकरण 1 दिसते. यामध्ये काय दिलेलं आहे की अखिल भारतीय सेवा किंवा सेवा संबंध या संबंधित दिलेले आहेत. आणि 315 ते 329 या ठिकाणी 23 या कलमांमध्ये आपल्याला काय दिसतात, लोकसेवा आयोग, लोकसेवा आयोग. आता एखाद्याच्या जर हा भाग नंबर 14 पाठ आहे तर ऑब्विसली या ठिकाणी लक्षात घ्या भाग नंबर 14 मध्ये आपल्याला अशा प्रकारचे दोन दिसतात. याला आपण प्रकरण 1 म्हणतो, याला आपण प्रकरण 2 म्हणतो. असे दोन्हीच्या दोन्ही दिसून येतात. आणि एकंदरीत 308 ते 323 पर्यंत याची तरतूद असते. याच 315 मध्ये आपल्याला SPSC म्हणजे राज्य लोकसेवा आयोग हा दिसून येतो आणि एक UPSC हा एक आयोग दिसून येतो. अशा प्रकारे कलम ध्यानात ठेवण्याची सर्वात चांगली ट्रिक असते, कोणत्याही प्रकारे त्याला फोडा तोडा आणि मग ध्यानात ठेवा, जेणेकरून तो जरा डोक्यात चांगल्या प्रकारे बसू शकेल. मग आता 315 325 23 पर्यंत आपल्याला हे भाग दिसतात. याच्या समोर पहा भाग नंबर 14 झाल्यावर भाग नंबर 15 येतो इथं. आता भाग नंबर 15 मध्ये आपल्याला काय दिसते, कलम 324 ते डायरेक्ट 329 मध्ये हा भाग दिसून येतो. म्हणजे काहीच मुद्दा नाही आहे, पुढचे ध्यानात ठेवायचे आहेत. आणि या आयोगाला काय म्हणतात, निवडणूक आयोग, निवडणूक आयोग. म्हणजे एकंदरीत काय आहे, अशा प्रकारे थोडं थोडं आपण ध्यानात ठेवायचं असते. मग पहिले भाग पाठ करा, त्या भागाच्या संबंधित कलम पाठ करा. ओके, भागही करताना 4-4 5-5 भाग असे त्या प्रकारचे सेपरेट करून करा. आणि त्याच्यानंतर काय करा, काही त्या कलमांमधले कलम महत्वाचे पाठ करणं सुरू करा. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हा महत्वाचा पोर्शन दिसून येतो. मग इथं आपला हा प्रश्न सुटलेला आहे. ओके, पुढे वळूया, त्यानंतरचा प्रश्न पाहूया. बरं, यावर मी जास्त म्हणजे आता यावर मी आणखी बोलू शकतो की राज्य लोकसेवा आयोग कसा असतो, काय असतो, त्याला डीप मध्ये घेऊ शकतो. पण आपलं सेशन जे आहे ना, हे आजचं अशा टॉपिकला डिस्कस करण्याचं नाही आहे. बाकी आम्ही विश्लेषण बॅच मध्ये पूर्ण डीप करून देतो की आता लोकसेवा आयोग आहे तर राज्य लोकसेवा आयोग काम काय करतो, संघ लोकसेवा आयोग काम काय करतो, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला नेमते कोण किंवा अध्यक्षाला नेमते कोण, त्याचा कार्यकाळ किती असतो, त्याची पात्रता काय असते, त्याच्यामध्ये त्या प्रकारे त्याला पदावरून कोण काढू शकते, असं पूर्ण डीप एक्सप्लेनेशन आपण ते घेत असतो. इथे मात्र आपण कलमांचा अभ्यास करत आहोत, म्हणून मी सुद्धा भर आज फक्त कलमांवर देणार, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनवर मी आज भर देणार नाही, एवढं ध्यानात ठेवायचं. पहा यानंतर काय आहे, हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. पहा सुंदर प्रश्न आहे. आता या सुंदर प्रश्नामध्ये काय दिसते आपल्याला की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत, मुख्यमंत्र्यांची कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत. काही आठवते का पहा, लगेच आपण आता याला ऑलरेडी शिकवलं होतं, रिपीट झालेला प्रश्न आहे. हा प्रीचा प्रश्न दिसतो आपल्याला ग्रुप बी चा 2022चा. मग आता कर्तव्य 163 म्हटलं की लगेच आपल्या डोक्यात आलं पाहिजे सीएम आणि मंत्री, सीएम आणि मंत्री हे मदत करण्यासाठी कोणाला असतील, राज्यपालाला असतील. त्याच्यानंतर 164 मध्ये गेलो तर सीएम आणि त्याच मंत्र्यांची काय दिसते आपल्याला, नेमणूक दिसते. यांची नेमणूक कोण करतो बाबा, ती यांची नेमणूक राज्यपाल करतो. कोणाची, सीएम आणि मंत्र्यांची. सीएम आणि मंत्र्यांची नेमणूक, त्यांचा कार्यकाळ किती असेल, त्यांचा कार्यकाळ साधारणतः राज्यपालाच्या मर्जीपर्यंत असेल, म्हणजेच बहुमत असेपर्यंत असेल. ओके, यामध्ये 167 मध्ये आपल्याला कर्तव्य दिसून येतात सीएम आणि राज्यपालाची. हा एक अत्यंत महत्वाचा भाग आपला आणि उत्तराचा भाग आहे. आणि 166 मध्ये आपल्याला काय दिसतात, कामकाज चालविणे. आणि मला असं वाटते जर असाच डाटा आपण ऑलरेडी पाहिला, मी काय म्हणतो PYQ महत्वाचे आहेत, PYQ महत्वाचे आहेत वारंवार वेळा, कारण आपण मागच्या वेळेला काय केलं, मागच्या वेळेला आपण हा भाग व्यवस्थित समजून घेतला. आता मागच्या वेळेला हा भाग आपण व्यवस्थित समजून घेतला. आम्ही तुम्हाला हा
हा भाग शिकवला, नंतर जर अशाच प्रकारचा डबल भाग आला तर प्रश्न चुकत नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचे असतात पेपराचे ॲनालायझेशन. आणि अशा प्रकारे पेपराचा जर आपण प्रिव्हियस पेपरचं ॲनालायझेशन केलं की लगेच या ठिकाणी आपला 167 आला, तो आपला पाठ होते. आणि पुढचा प्रश्न काय होतो, पुढचा प्रश्न काय येतो, बरोबर येतो. अशा प्रकारे हा प्रश्न आपला काय झाला, करेक्ट आलेला आहे. असं एकंदरीत तुम्हाला कलमांचा अभ्यास करायचा आहे. आता पहा या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न आणखी मी घेणार आहोत. या ठिकाणी पहा काय दिसते, निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आलेली आहे. आता जज झालं विद्यार्थी मित्रांनो, शिकवता शिकवताच पहा, जसं मी आता तुम्हाला एखाद्या याचं विश्लेषण दिलेलं आहे किंवा एखाद्या विश्लेषण बॅचमध्ये, आपल्या विश्लेषण बॅचमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आणि नंतर पुढच्याच वर्षी त्याच्यावर प्रश्न आला. असं सेम आहे 2023ला पहा, 2023ला सेम असाच प्रश्न आपल्याला दिसते. काय दिसतो, या ठिकाणी विविध प्रकारचे तुम्हाला भाग दिलेले आहेत. आता या ठिकाणी पहा कलम 324 आणि भाग नंबर 10 मी जस्ट शिकवलेला आहे. कलम 324 भाग नंबर 10 मध्ये येतच नाही. कलम 324 आता जस्ट झालेला आहे पहा, इथं दिलेला आहे. कलम 324 ते 329 कशामध्ये येते, भाग नंबर 15 मध्ये येते. तेवढं परफेक्शन पाहिजे. ओके, आता हा आला कलम 324 भाग नंबर 15 या ठिकाणी दिसून आला, म्हणून आपण लगेच करेक्ट करणार. आणि जर तुमचं परफेक्शन असेल तर तुम्ही काय करणार, या ठिकाणी जर तुम्हाला 36 सेकंद लागतात, 0.36 सेकंद लागतात आणि तुमचं परफेक्शन असेल तर तुम्ही काय करता, या ठिकाणी साधारणतः 20 सेकंद सेव्ह करता स्वतःचे. आणि जर तुम्ही 20 सेकंद स्वतःचे एखाद्या प्रश्नावर सेव्ह केले आणि तुमच्याकडे अशा प्रकारचे 20 प्रश्न असतील तर ध्यानात ठेवा आपल्याला काय होऊन राहिलं, या ठिकाणी अशा प्रकारचे 30 प्रश्न असतील, 30 प्रश्न जर तुमच्याकडे आले तर साधारणतः तुमचे 600 सेकंद या ठिकाणी वाचतात. आणि जर 600 सेकंद जर तुमचे वाचले म्हणजे 10 मिनिट तुम्ही वाचवलेले आहेत आणि त्या 10 मिनिटामध्ये मग तुम्ही मॅथ्स व्यवस्थित सोडवू शकता. हेच असते अभ्यासाचं परफेक्शन. म्हणून काय करा, परफेक्शन आणा. बरोबर पाहिल्याबरोबर उत्तर भेटलं आणि म्हणून 1च तास आहे. राज्यसेवेसारखा तुम्हाला कंबाईनला 2 तास मिळत नाहीत आणि मग या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. राज्यसेवेवाला जर असतील तर त्यांना मात्र 2 तास भेटतील. खाली बा कलम 300 याच्यामध्ये 9 भाग अजिबात नाही आणि भाग त्या प्रकारचा 298 यामध्ये 6 हा जी चुकीने आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हे दिसून येतो. तर एकंदरीत यामधलं आपलं उत्तर काय दिसते, कलम 324. आता बा थोडंसं पहा की जर याचा थोडासा आणखी डीपमध्ये अभ्यास केला असता की बाबा भागच पाठ करून टाकू दे, ओके, तर काय करायचं, तुम्ही या भागांचे काही प्रकार पाळा. पहा या भागाचे जर आपण प्रकार या ठिकाणी पाळले तर व्यवस्थित अभ्यास होतो की नाही. मग आता समजा आपण या ठिकाणी भाग केले सुरू की बाबा हा भाग नंबर 1 आहे. आता भाग नंबर 1 मध्ये आपल्याला काय दिसते, साधारणतः संघराज्याचं शासन दिसते. हे संघराज्य. आता हे जे संघराज्याचं शासन आहे हे कोणत्या कलमात दिसते, कलम 1 ते 4. बिलकुल पाठ करून ठेवायचं, कलम 1 ते 4 या कलमांमध्ये आपल्याला हे दिसून येते. चला त्याच्यानंतर समजा आपण भाग नंबर 2 वर गेलो. हा भाग नंबर आपण या ठिकाणी 2 लिहिला तर भाग 2 मध्ये आपल्याला काय दिसते, नागरिकत्व. ओके, हा नागरिकत्व सिटिझनशिप दिसून येतो. या ठिकाणी आपल्याला संघराज्य झाला, संघराज्य, आणि या ठिकाणी काय दिसला, नागरिकत्व हा एक शब्द दिसून आला. ओके, नागरिकत्व हा एक शब्द आपला आला. आता या ठिकाणी काय दिसते, 5 ते कलम 11 पर्यंत दिसून येते. ओके, त्याच्यानंतर भाग नंबर 3 घेतला. भाग नंबर 3 यामध्ये काय दिसते विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल राईट्स. ओके, आता फंडामेंटल राईट्स तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, 12 ते 35 पर्यंत आपल्याला फंडामेंटल राईट दिसतील. ओके, त्याच्यानंतर भाग नंबर 4 मध्ये आलो आपण. समजा भाग नंबर 4 मध्ये आलो तर आपल्याला काय दिसतात, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स फॉर स्टेट पॉलिसीज. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी शॉर्टकट मध्ये डीपी म्हणूया. ओके, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. मग आता हे किती मध्ये दिसतील, 36 ते कलम 51 मध्ये दिसतात. ओके, झालं. त्याच्यानंतर भाग नंबर 4A. आता इथं भाग नंबर 3 लिहिला. ओके, हा भाग नंबर 4 लिहिला, या ठिकाणी 4A लिहितो. आता भाग नंबर 4A मध्ये जर आपण गेलो तर आपल्याला काय दिसते, या ठिकाणी फंडामेंटल ड्युटीज आणि हे 51A मध्ये आपल्याला दिसून येतात. इथे थांबायचं, एक पॉज घ्यायचा छोटासा, एवढे कलम पहिले पाठ करायचे आणि मग आणखी पुढे वळायचं. आता भाग नंबर 5 आठवते का तुम्हाला, मी भाग नंबर 5 काय म्हटलं होतं, भाग नंबर 5
51 पासून, तर मग काय करायचं आहे, 51 संपला तर 52 ते एकंदरीत आपल्याला काय दिसते 151 इथपर्यंत काट करून ठेवायचे. त्याच्यानंतर भाग नंबर 6 मध्ये जर तुम्ही गेले तर भाग नंबर 6 मध्ये कलम 152 ते 237 एवढं त्या प्रकारे करायचं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा दिसून येतो. ओके, तर एकंदरीत अशा प्रकारचे कलम असतात, हे आपण ध्यानात ठेवू शकतो. हा झाला भाग 6. मग समजा पुढे आलो, कोणत्या कलमापर्यंत आलो, 237 पर्यंत आलो. मग भाग नंबर 7 जर आपण पाहिला तर भाग नंबर 7 रद्द झालेला आहे, हेही आपण ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर भाग नंबर 8 मध्ये जर मी या ठिकाणी आलो तर मला काय दिसते रे बाबा, की केंद्रशासित प्रदेशांच्या काही मुद्दे दिसतात. मग आता कलम 238 ते कलम 243 मध्ये मला केंद्रशासित प्रदेशांचा भाग दिसून येतो. यांचंही एक सरकार आहे, तेही ध्यानात ठेवावं लागते. त्याच्यानंतर भाग नंबर 9 मध्ये मला काय दिसते, तर मला पंचायत व्यवस्था दिसून येते, पंचायत व्यवस्था. आणि हे कलम इथं कलम 42 करतो मी, 242 करतो आणि यामध्ये कलम काय लिहितो 243. आता 243 मध्ये पंचायत मध्ये 3 भाग पडतात आपले. पंचायत मध्ये पंचायत हा, पंचायत ए आणि पंचायत बी. इथं येते नगरपालिका. ओके, या नगरपालिकेमध्ये आपल्याला साधारणतः इथे ग्रामपंचायत मध्ये साधारणतः ए ते ओ पर्यंत दिसून येतो आणि इथे 43 मध्ये पी ते ZG पर्यंत दिसून येते. ओके, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर एक येते सहकारी संस्था, हे आपल्याला ZT पर्यंत दिसून येतात. म्हणजे एकंदरीत काय आहे, अशा प्रकारचे सहकारी संस्था वगैरे हे तुम्हाला ध्यानात ठेवावं लागते. हा झाला भाग. मग आणखी गेलो की बाबा भाग नंबर 10 मध्ये गेलो मी, तर भाग नंबर 10 मध्ये मला काय दिसते, भाग नंबर 10 मध्ये मला साधारणतः दिसते की बाबा काही SC अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी, अनुसूचित जमातीसाठी तरतूद, जाती बनणार नाही मी, अनुसूचित जमातीसाठी काय दिसतात, तरतूद दिसतात. आणि हे आपल्याला कलम 344 मध्ये एकंदरीत दिसून येते. या ठिकाणी 244 मध्ये दिसून येते. हेही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग अशा प्रकारचे काही भाग आपल्याला ध्यानात ठेवायचे असतात. आणखी जर मी पुढे गेलो तर मी कंटिन्यू तुम्हाला या ठिकाणी नेऊ शकतो की बाबा भाग नंबर आणखी समजा 11 आला तर आपल्याला काय दिसते की बाबा संबंध सुरू होतात. मग केंद्राचे आणि राज्याचे संबंध, मग हे 245 पासून 263 पर्यंत दिसून येतात. ओके, मग भाग नंबर 12 आपल्याला दिसून येतो की 12 मध्ये आपल्याला काय, तर वित्तीय संबंध या ठिकाणी आपले सुरू होतात. वित्तीय संबंध 64 ते 300A पर्यंत आपल्याला दिसून येतात. आणि भाग नंबर 13 मध्ये जातो मी, तर या ठिकाणी मला साधारणतः काही कायदेविषयक संबंध या ठिकाणी, वाणिज्य विषयक संबंध या ठिकाणी दिसून येतात. वाणिज्य विषयक संबंध दिसून आले. आता हे वाणिज्य आहे, तर 300 पासून 301 ते साधारणतः 307 पर्यंत मला हे दिसून येते. ओके, आणि त्याच्यानंतर भाग नंबर 14 मध्ये गेलो तर मला सेवा संबंध दिसून येतात. आणि हे जे सेवा संबंध आहेत हे 308 ते मला 315, या ठिकाणी 308 ते 323 पर्यंत दिसून येतात. काय विद्यार्थी मित्रांनो, कठीण नाही आहे बरं, तुम्ही ध्यानात ठेवायचं. आणि भाग नंबर 15 आताच आपला निवडणूक काय झाला, निवडणूक काय झाला, आयोग झाला. जस्ट पाहिला होता आपण की बाबा काय रे, की 324 ते 329 पर्यंत आपल्याला 300 ते या ठिकाणी आपण पहा 329 पर्यंत अशा प्रकारचा भाग दिसून येतो. 329 पर्यंत 308 ते 323 या ठिकाणी मोडलं, माझा रबर आला, 323 अशा प्रकारचे हे कलम आपल्याला दिसून येतात. आणि किती क्रमांकापर्यंत आलो मी, 329 पर्यंत आलो. पहा भाग नंबर 15 पर्यंत आलो की नाही. ओके, मग आता 329 नावाचं कलम आपल्याला या ठिकाणी आहे. भाग नंबर 16 मध्ये जर गेलो मी तर काही विशेष तरतुदी दिलेल्या आहेत, विशेष क्षेत्रासाठी, मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी वगैरे. हे आपल्याला कलम 330 ते 342 या कलमापर्यंत नेऊन सोडते. 342 पर्यंत पोहोचलो. ओके, त्याच्यानंतर आणखी मी आता एक जर तुम्ही व्यवस्थित ध्यानात ठेवलं तर मी आणखी भाग मध्ये पुढे गेलो की भाग
भाग नंबर 17 मध्ये जर मी या ठिकाणी गेलो, 17 मध्ये तुम्हाला भाषा दिसतात आणि या भाषा 343 नावाच्या कलमापासून आपल्या सुरू होतात. तर मग काय रे बाबा, तर 351 नावाच्या कलमापर्यंत संपतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे, यानंतर आपल्याला भाग नंबर काय दिसणार, 18 दिसणार, ज्यामध्ये आपल्याला काय दिसते, आणीबाणी दिसून येते. आणि आणीबाणीचं कलम आता जस्ट बोललो होतो 352, ते बाबा 360 आहे रे असं बोललो होतो. त्याच्यानंतर भाग नंबर 19 मध्ये काही प्रकारच्या संकीर्ण गोष्टी दिसून येतात, ज्या आपल्याला 361 ते साधारणतः 367 पर्यंत दिसून येतात. आणि भाग नंबर 20 मध्ये आपल्याला आणीबाणी दिसून येते, भाग नंबर 20 मध्ये आपल्याला घटना दुरुस्ती दिसून येते, घटना दुरुस्ती. आणि याचं कलम एकच आहे, 368. आणि मला तरी वाटते की इथपर्यंत कलम फार महत्वाची आहेत आणि संपूर्ण राज्यघटनेचा आवाका अशा प्रकारे कलमानुसार येतो. आणि मग काय करायचं, अशा तरतुदी आपण पाठ करायच्या. ओके, पाठांतर म्हणजे काय, कन्सेप्ट तर पाहिजेच भाऊ. ओके, पण सोबत आपल्याला पाठांतराची सुद्धा आवश्यकता असते. आणि अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर 395 कलम आपल्या कुठेतरी सेन्सेबल मध्ये येऊ शकतात. मी असं नाही म्हणणार की तुमच्या संपूर्ण पाठ असेल, पण तुम्हाला कुठेतरी ते पूर्णच्या पूर्ण ध्यानात येण्याचा सेन्स येईल. कलमाचा प्रश्नच चुकणार नाही कोण्याच प्रकारे, पण त्याला फोडू स्ट्रक्चर बनवू, वारंवार काही आडव्या उभ्या रेषा काढून ते कलम लिहिणं, अशा प्रकारची जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला यापासून कोणीच अडवू शकत नाही आणि कलमावरचा प्रश्न तुमचा चुकूच शकत नाही असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटते विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर पहा अशा अनेक प्रश्न पाहण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी काय करतो, या ठिकाणी आता तुमची रजा घेतो, थांबतो आणि तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.